बाबासाहेब आंबेडकरांचा धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो. यशवंत विचारांना गाडीमा फसणाऱ्या प्रशासनाचं, यशवंत विचारांना गाडीमा फसणाऱ्या प्रशासनाचं, आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, आणि लोकशाहीचा खून करणाऱ्या प्रशासनाचं, लोकशाहीचा खून करणाऱ्या प्रशासनाचं, यशवंत विचारांना गाडीमा फसणाऱ्या प्रशासनाचं, आणि जोड्याने मारा, जोड्याने मारा, जोड्याने मारा, जोड्याने मारा, जोड्याने मारा, जोड्याने मारा, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. आज पुन्हा एकदा लोकशाहीचा खून झाला आणि 40-40 हजार मतामधून निवडून आलेले आम्ही जिल्हा परिषद सदस्य आम्हाला आतमध्ये सभागृहामध्ये फॉर्म भरण्यासाठी सुद्धा जाऊन दिलं नाही. अर्धा तास जिल्हा परिषदच्या बाहेरच्या गेटपासून आत जाण्यासाठी आमची धडपड चालू होती. 20 तारखेला आपण बघितलं असेल पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून आम्हाला मतदानाला जाऊन दिलं नाही. त्या दिवशी सुद्धा आम्ही जिंकलो असतो. आज सुद्धा आम्हाला फॉर्म भरायला सुद्धा जाऊन दिलं नाही. आणि हे सगळं प्रशासनाच्या जोरावर केलं जात आहे, इथं ठरवून केलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं अधिकार दिला आणि घटनेच्या अधिकारानुसार आम्हाला फॉर्म भरणं, मतदान करणं सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला दिला पाहिजे होता. पण आज लोकशाहीचा खून करून आम्हाला या सगळ्या प्रक्रियेपासून आम्हाला वंचित ठेवलं. आणि याचा निषेध म्हणून आम्ही आदरणीय ज्यांनी या पंचायत राज्याची स्थापना केली त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याजवळ आलो आणि चव्हाण साहेबांकडं सांगितलं की चव्हाण साहेब जिथून असाल तिथून तुम्ही जर हे बघत असाल तर तुमच्या एवढं दुःख दुसऱ्या कोणाला होणार नाही. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना केली त्यावेळी तुम्ही जे महाराष्ट्राचं स्वप्न बघितलं होतं त्या स्वप्नाला काळीमा फसायचं काम या जिल्ह्याच्या प्रशासनानं चालवलंय, या जिल्ह्यातल्या लोकांनी चालवलंय. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं येऊन आम्ही सांगितलं की रयतेचं राज्य यावं, यासाठी स्वराज्य निर्माण व्हावं. व छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मूल्यात्मक जे काही विचार त्या काळी दिले होते हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या छत्रपतींच्या राजधानीमध्ये संपवले जात आहेत. याचा सुद्धा आम्ही इथं सगळ्यांनी येऊन निषेध या पायऱ्यावरती बसून निषेध व्यक्त करतो. झेडपी सदस्य कविता एकनाथ डोंबळे आज मी इथं आज 20 तारखेपासून आज आपण बघतोय, सगळी जनता बघते. आज हा प्रशासनाने जो आमच्या याच्यामध्ये जो खंजीर खुपसला आहे. आज आपला सातारा जिल्हा जो आहे तो आपण शूरवीरांचा जिल्हा मानला जातो आणि तो प्रसिद्ध आहे. पण या शूरवीराच्या जिल्ह्याला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण आपण बघितलं असेल की अन्यायाविरोध जो अन्याय करणार असतो त्याला पण न्याय मिळाला नाही. पण आज आमचा स्वाभिमानाने आम्ही आमची युती होऊन आमचा आज जो विजय होता तो ह्या प्रशासनानं आमचा हिसकावून घेतलेला आहे. आणि आज ह्या प्रशासनाला जनतेनं खरं तर मी म्हणते जनतेनं, कारण प्रशासन आम्हाला न्याय दिला नाही प्रशासनानं, तर जनतेनं हा खरा न्याय आम्हाला दिला पाहिजे की आज हा प्रशासनानं ह्या शूरवीराच्या जिल्ह्याला आपल्या जो आज काळिंबा फसलेला आहे त्याचा आम्ही पूर्ण जनता आणि आमचे सगळे झेडपी सदस्य प्रशासनाचं